लाडक्या बहिणीला 2 दिवसाच्या 3 गिफ्ट मिळणार. 1500 रुपयाचा 8वा हप्ता लगेच खात्यात येणार. महाशिवरात्री निमित्त एक साडी मिळणार आणि 2828 रुपये मिळणार. आता हे 2800 रुपये आणि एक साडी कशाबद्दल आहे आणि कोणाला मिळेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा. कारण की 8वा हप्ता कालपासूनच सुरू झाला. लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बहिणींना आज पैसे आलेले आहेत. तर बघा, इथे स्वतः लाडक्या बहिणी सांगत आहे की आजपासून लाडक्या बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे 8वा हप्ता तो आलेला आहे. 4 ते 5 दिवसात सर्वांना पैसे येणार. टप्प्याटप्प्याने हप्त्याचे वितरण चालू आहे. जिल्ह्यामध्ये 4-5 जिल्हे यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत. 4 ते 5 दिवसात सर्वांना पैसे मिळून जाणार. उद्या परवा त्यानंतरही पैसे मिळणार. कंटिन्युअसली आजपासून सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. कोकण आहे, पुणे आहे, मुंबई आहे, जळगाव आहे. 2800 रुपये आणि एक साडी यांची यादी ही आहे, वेगळी यादी आहे. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सुरू करण्यासाठी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी बटन दाबलेलं आहे. खात्यात पैसे ट्रान्सफर होण्यासाठी बटन दाबले. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. हा शब्द महायुती सरकारचा आहे. 8वा हप्ता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सूचना बहिणीला केली आहे. हे काम अर्जंट करा. 35 लाख बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हे काम केलं नाही तर हप्ता येणार नाही. 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आधार सीडिंग तुम्ही करून घ्या. कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी आज खूप महत्त्वाच्या 4 बातम्या आहेत. त्यामध्ये 3 आनंददायी बातम्या आहेत आणि एक खूप धक्कादायक बातमी आहे. लाडक्या बहिणीला 8व्या हप्त्याबरोबर एक साडी आणि 2800 रुपये मिळणार. त्याची यादी वेगळी. यादीत कसा नंबर लावायचा ते सांगतो. पण हे नियम पाळले नाही तर फेब्रुवारीचा हप्ताही मिळणार नाही आणि काहीच मिळणार नाही. 8व्या हप्त्यासाठी या नियम जर पाळला नाही तर हप्ता मिळणार नाही. आता तुम्ही सावधान होऊन जायचं आहे. माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. 8व्या हप्त्यासाठी या नियम जर पाळला नाही तर हप्ता मिळणार नाही. आता तुम्ही सावधान होऊन जायचं आहे. कारण की 5.5 लाख महिला पूर्वी अपात्र झाल्या होत्या. काल अचानक ती संख्या 9 लाख पर्यंत वाढली आणि आज अपात्र महिलांची संख्या 12 लाखापर्यंत वाढलेली आहे आणि ही संख्या वाढत जाऊन 40 लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला अजूनही फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र झालेला असाल. कारण की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी नियम आता स्वतः आदितीताईंनी सांगितले आहे. कोणत्या बहिणीला हप्ता मिळेल, कोणते नियम पाळावे लागतील आणि कोणत्या बहिणीला मिळणार नाही याविषयी दिले आहे. लाडक्या बहिणीला 2 दिवसाच्या 3 गिफ्ट, 8वा हप्ता एक साडी आणि 2800 रुपये. पण तुम्हाला हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर 8वा हप्ता बंद होऊ शकतो. कोणत्या बहिणीला साडी मिळणार, कोणत्या बहिणीला 2800 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींचं नावच रद्द होणार. कारण की काल अशा 16 लाख बहिणी सापडल्या की ज्यांचं आधार लिंकिंगच नव्हतं. अचानक त्या लाडक्या बहिणी यादीतून बाहेर काढल्या. बहिणी पात्र होत्या, सगळ्या नियमात बसत होत्या, तरीही अपात्र झालेल्या आहेत. तर तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहे? कारण की आता नुसते 1500 नाही तर 2800 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे. महाशिवरात्री निमित्त एक साडी देखील मिळणार आहे. कारण की सरकारचा आता 2160 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. तो फायदा आता लाडक्या बहिणीला वाटून दिला जाणार आहे. 40 लाख बहिणी ज्या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कालपर्यंत 12 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. काल आधार कार्डमुळे 16
आता हे पुढे सविस्तर जाणून घ्यायचं आहे. कोणत्या 6 जिल्ह्यात आज हप्ता वाटप होणार आहे आणि कोणत्या 12 बँका यासाठी निवडलेल्या आहेत. सगळ्यात आधी ते समजून घ्या. त्यानंतर 2800 रुपये आणि एक साडी याविषयीची सगळ्यात महत्वाची आनंदाची यादी पुढे दाखवणार आहेत. हे पहा, पुढे सगळ्यात आधी आपण जिल्ह्याची यादी पाहूया. त्यानंतर लगेच आपण 2800 रुपयांनी साडी मिळवण्यासाठी काय करायचंय, त्या यादीत नंबर लावायचा असेल तर माहिती शेवटच्या सेकंदापर्यंत थोडासा वेळ काढून ऐका, कारण की व्हिडिओ खूप छोटा आहे. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला साडी आणि 2800 ची माहिती मिळेल. पुन्हा एक लक्षपूर्वक कान देऊन ऐका, नाहीतर रडत बसाल की माझा लाभ बंद झाला. नियम लक्षपूर्वक ऐकले. बघा त्याची यादी पहा. आज महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आणि यादी समजून घ्या. लगेच नंतर 2800 आणि एक साडी विषयीची माहिती. आज प्रत्येकी 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील आणि त्यातच गोड बातमी आली 2800 रुपये आणि एक साडीची. आता बघा, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्याला 3000 रुपये लगेच मिळतील. दुसरी आनंदाची बातमी अशी आली की आता येणाऱ्या 10 दिवसानंतर लगेच महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. 3 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होतोय. आता पहा, 40 लाख महिला अपात्र होणार आहे. आता बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज वाटप होईल. उद्या कोणते जिल्हे असणार, कोणत्या महिन्याला 2800 एक साडी मिळणार. आता बघा, तुमचं जर नाव यादीत आलं नाही आणि तुम्हाला 24 तासच्या आत पैसे आले नाही तर कदाचित तुमचं नाव अपात्रतेची यादीत असू शकतं. ती यादी कशी पाहिजे ते पुढे सांगतो. पहा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता हे 2800 रुपये जे आहेत तर हे 2 वेगळ्या योजनांचे पैसे आहेत. आता यातले 800 रुपये जे असणार आहे तर हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे असणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे, त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जर गॅस सिलेंडर असेल तर तो गॅस सिलेंडर लाडक्या बहिणीच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे. लाडक्या बहिणीच्या 2000 रुपये कोणाला मिळणार, तर ते अशा महिलांना मिळणार ज्यांच्या नावाने शेती आहे आणि PM किसानचा जो हप्ता आहे जो त्यांना नियमितपणे मिळत आहे. तर जे PM किसानचा हप्ता आहे तो त्यांना मिळणार आहे 2000 रुपये. 2000 रुपये आणि गॅस सिलेंडर जे आहे ते सुद्धा महिलांना फ्री आहे. तर ते तुम्हाला मोबाईलवरून गॅस सिलेंडर बुक करायचं आहे. तर लगेच तुम्हाला त्याची जे सबसिडीचे 800 रुपये पैसे आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. असे 2800 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि महाशिवरात्री निमित्त म्हणजे होळीच्या आधी राशन दुकानामध्ये जाऊन तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे. तर या 2-3ही योजनाचा फायदा तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे.